नाही, अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊया. मी एक शिक्षिका आहे आणि मला मुलांचे जे दप्तरांचे ओझे आहेत ते कमी करता येतील का? शिवाय कॉलेज कट्ट्याच्या बाजूला ड्रग्जवाले असतात, पोलिसवाल्यांना सांगूनही ते काही करत नाही, त्यांच्यावर ॲक्शन घेत नाही. हे दोन क्वेश्चन. त्यावेळी आम्ही बघितलं की अनेक शाळांमध्ये तुम्ही वजनाचा काटा घेऊन फिरला होतात, पण अजूनही काही दप्तराचं वजन कमी झालेलं नाही. दप्तराचं वजन SSC शाळांमधलं सुमारे 90% कमी झालंय. तुम्ही दोन गोष्टी लक्षात घ्या. माझ्याकडे जो शिक्षण विभाग आहे त्यामध्ये SSC बोर्डाच्या शाळा ह्या माझ्या अंडर थेट आहेत. CBSE ICSE ज्या शाळा आहेत त्या केंद्र सरकारच्या असतात आणि त्याला फक्त राज्य सरकार NOC देतं आणि त्या शाळेवर कारवाई करायची म्हणजे ती शाळा बंदच करू शकतो आम्ही, बाकी काही नाही. आणि बंद केली हा तर काही उपाय नाही. मग आम्ही या सगळ्या शाळांना काही पर्याय सुचवले. टाइम टेबल असं करा किंवा CBSE ICSE शाळांमध्ये तर अधिक सोय असते की तुम्ही शाळांमध्ये लॉकर्स करा आणि मुलांची काही पुस्तके ठेवा. पण CBSE ICSE मध्ये अजून ते सुरू झालं नाही, म्हणून मी केंद्रीय मंत्री माननीय प्रकाश जावडेकरांशी सुद्धा बोललो आहे की या विषयात तुम्हाला सुद्धा काही कडक गाईडलाईन करावी लागेल. पण SSCच्या विषयामध्ये मात्र मी खात्रीपूर्वक सांगतो की आम्ही जो वेळापत्रक करून दिला होता त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे तिथे मात्र कमी झालेलं आहे. आणि ड्रग्ज किंवा तंबाखूच्या विषयामध्ये कॅम्पेन सुरू केलं आम्ही. विशेषतः शाळा जोडून मला असं विचारायचं आहे की एक जुना नियम आहे, म्हणजे आपण सगळे विद्यार्थी असल्यापासूनचा नियम आहे की शाळेच्या पासून 100 मीटरच्या परिसरात पान, तंबाखू, दारू अशा प्रकारची दुकानं असू नयेत. पण हा केवळ कागदावरचा नियम आहे. म्हणजे गेल्या एक 10-15 वर्षात मी याच्यावर कधी ठोस कारवाई झाली आहे कुठे, ती दुकानं बंद झाली आहेत असं कधी ऐकलेलं नाही. म्हणजे हे विकलं जाण्याचे हे प्रकार तर अनेक ठिकाणी आहेत, मुंबईत काही ग्रामीण भागातही आहेत काही ठिकाणी. त्यामुळे शाळेच्या आसपास असं असता कामा नये यावर त्या शाळेतल्या मुख्याध्यापकांनी, शाळेतल्या शिक्षकांनी आणि PTA विशेषतः यांनी यात इनिशिएटिव्ह घ्यावा. आणि त्यासंबंधी मग मागे मी एकदा DGंबरोबर बैठक करून अशा प्रकारची जर काही तक्रार आली तर यात लगेच स्थानिक पोलीस स्टेशनने त्यावर कारवाई केली पाहिजे. थोडं झालंय का हल्ली की थेट गुटखा विक्री होत नाही, ती वेगळ्या रूपातना वेगळ्या पद्धतीने केली जाते. आणि त्यापेक्षा दुसरं शाळेमधील काही कर्मचारीच या सगळ्या गोष्टीचं सेवन करतात. तर त्याच्यावर जर तुम्हाला अधिक कंट्रोल त्यातला आणला तर आपोआप तो मुलांपर्यंत पर्क्युलेट होणं थांबतं. एक प्रश्न घेऊयात आपण. मी पवार शंकर, बृहन्मुंबई मुख्याध्यापक संघटना विद्या सचिव. ऑनलाईन ॲडमिशन 11वी यावर्षी जवळ सप्टेंबर महिना म्हणजे ऑक्टोबर महिना 11वी कॉलेज चालू व्हायला वेळ झाला, कारण 6 आपल्या मेरिट लिस्ट निघाल्या. ऑनलाईनला आमचा विरोध नाही, परंतु त्या जर लवकर झाल्या तर कॉलेज लवकर चालू होतील आणि आमचं जे शिकवणं जे काम आहे ते बाजूलाच राहतं आहे आणि विद्यार्थीसुद्धा बरेच दिवस इकडं तिकडं फिरत राहतात, पालकांची सुद्धा तारांबळ उडते. तर या दृष्टीनं जरा म्हणजे ऑनलाईन ॲडमिशन झाल्यामुळे ॲडमिशन मधला भ्रष्टाचार थांबला की नाही सांगा मला. हो नक्कीच. त्यामुळे हे पहिलं वर्ष होतं. म्हणजे दरवर्षी काय व्हायचं की 4 फेऱ्या ऑनलाईन व्हायच्या आणि नंतर ऑफलाईन व्हायच्या. मुंबईतले प्रतियश कॉलेजेस, दक्षिण मुंबईतली, तुमच्याकडे विद्यार्थी संख्या किती आहे तर आम्हाला कळवली 400. मग त्याप्रमाणे आम्ही केले आणि ज्यावेळी मी घोषित केलं की ऑफलाईन ॲडमिशन होणार नाही, ऑफलाईन ॲडमिशन जो घेईल त्याला 12वीला बसता येणार नाही, तर या कॉलेजचे चेअरमन माझ्याकडे आले 8-10 जण. साहेब आमच्याकडे मुलं 600 आहेत, आमच्या क्लार्कने चुकून तुम्हाला 400 कळवलं. म्हणजे 200 ॲडमिशन्स पैकी 50 ॲडमिशन्स नगरसेवक आमदारांच्या ते सगळे खालचे वॉर्ड अध्यक्ष, शाखा प्रमुखांच्या चिठ्ठ्यावर करायचे आणि 150 ॲडमिशन विकायचे 5-5, 7-7 लाखाला एक ॲडमिशन. हे बंद केलं. आता झालं काय यावर्षी की आम्ही ऑनलाईन ॲडमिशन सुरू केल्यानंतर जो काही पहिला ऑप्शन आला तर तिथे मुलांनी घेतल्याच नाही ॲडमिशन. नाही नंतर आहे आपली ओळख, नगरसेवक आपला देईल. 6व्या राऊंड पण कोण थांबलो की ज्यांनी पहिल्या 2 राऊंडला घेतले नाहीत. पण 80% मुलांचं शिक्षण वेळेत सुरू झालं. हे कुणाच्या तरी भरोशावर राहिले की आपल्यानंतर बदलून मिळेल आणि म्हणून त्यावेळी घेतल्या नाहीत. ती मुलं उशिरापर्यंत झाली. आणि पुढच्या वर्षी आपण ऑनलाईनचा फॉर्म कसा भरायचा
हे 10वीच्या परीक्षेच्या शेवटच्या दिवशी आपण मुलांचं नीट ट्रेनिंग करून घेऊ. समजा मला 70% आहेत आणि मी माझा पहिला चॉईस रुपारेल दिला, तर त्याच्यावर येतं की इथे गेल्या 90ला क्लोज झालाय, तू नको भरू. तरी पण आईवडील म्हणतात अरे भर रे, आपली ओळख आहे, देईल आपला नगरसेवक. यामुळे ते घोळ झाले. पुढच्या वेळी ते होणार नाहीत आणि 100% गुणवत्तेवरच प्रवेश होतील ही तुम्हाला मी खात्री देतो. ऍडमिशन मधला भ्रष्टाचार आणि ओळखी संपून टाकतो. आणखीन 2-3 प्रश्न आपण घेऊयात पटापट. थोडक्यात सर, मी ग्रामीण भागाकडून आलेलो आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर आपल्या महाराष्ट्राचा गाजतो तो कुपोषणाचा. मला आपल्याला प्रश्नापेक्षा सूचना करायची होती की आपण पूरक आहार देतो, पण पूरक आहार देत असताना त्या एका संस्थेला दिलं जातं, पण देत असताना सर एक पाहिलं जातं की फक्त खिचडी भात आणि वरण भात याच्या व्यतिरिक्त काही दिलं जात नाही. पूरक आहारामध्ये अंडी, केळी असं जर विद्यार्थ्यांना आपण विचारलं, त्यांना आठवड्यात काय महिना हे मिळत नाही. दुसरा डिजिटल बद्दल. दुसरा सर डिजिटल रूम ज्या आपण चालू केल्यात ग्रामीण भागात, पण ग्रामीण भागात तिथले मुख्याध्यापक, तिथले शिक्षक आम्ही बघतोय का ते डिजिटल रूमसाठी ते डोनेटर बघतायत, डोनेशन बघतायत. आता ही माहिती कितपर्यंत सत्य आहे की जर मुलांना आज आपण बघतो की टीव्हीवर बघितलेलं जास्त समजतं, पाठ्यपुस्तकात ते कितीही वाचत बसले. डोनेशनच्या अभावी काही ठिकाणी शाळा बंद आहे. काय सांगाल? डिजिटल शाळा होत नाहीये आणि पूरक पोषण. मी मगाशी डिजिटल शाळा 774 झाल्या असं म्हटलं. मगाशीच मी म्हटलं की केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानातनं ICTचे आपण काही शाळा सुरू करतो. तुम्ही ज्या शाळेत गेलात त्या शाळेमध्ये जे लोकसहभागातनं निधी 174 कोटी यावर्षी गोळा केला त्यातले काही शिक्षक असतील. आपण शाळांना असं म्हटलं की आम्ही तर तुम्हाला देऊच, पण आम्ही देत असताना जे कमी पडतं त्यासाठी तुम्ही सुद्धा जर काही प्रयत्न केले तर ते उपयोगी होईल. अशा अर्थाने प्रयोग त्या शाळेमध्ये चालला असेल. त्यामुळे ते डोनर पाहतायत ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे थोडंसं त्या गावाचा सहभागिता त्यात मिळवत आहेत. म्हणजे धुळेसारख्या आदिवासी भागातल्या एका जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकाने किती जमा केले असतील? 83 लाख रुपये जमा केले त्याने. आणि त्याने त्याची शाळा आता घेतली, बाजूची शाळा पण त्याने घेतली यासाठी. खरंच कौतुक केलं. आणि हे सगळे शिक्षक आम्ही पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये अशा 50 वेगळे प्रयोग करणाऱ्या शिक्षकांना बोलवलं आणि बाकी शिक्षकांना आणून ते दाखवलं, बघा यांनी कसे वेगळे प्रयोग केलेले आहेत. आणि दुसरा जो पूरक आहारातला जो मुद्दा आहे तो जो शाळांमधला आहे मध्यान्ह भोजनच्या याच्यात त्यात आपण करतो आहोत. प्लस आपण जे म्हणताय ते थोडंसं महिला बालकल्याण आणि आदिवासी विभागाच्या खात्यातला तो विषय आहे. तर नक्की त्या पद्धतीचा विचार आता दोन्ही मंत्र्यांनी सुरू केला. एकदम थोडक्यात प्रश्न पटापट घेऊ. मागे एक बातमी आली होती की खासगी शाळांच्या शिक्षकांची भरती सुद्धा राज्य सरकार करणार, परंतु आत्ताच तुम्ही जसं सांगितलं की खासगी संस्थांमध्ये 10 ते 15 लाख रुपये भरून ते लोक नोकरीला लागतात. तर जसं जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिक्षकांची भरती CET नुसार होते, तशी खासगी शाळांच्या याच्यात करायला काय हरकत आहे? आणि अशीही बातमी येते की भाजपमधील संस्थाचालकांचाच विरोध आहे, म्हणूनच भरती शिक्षकांची भरती ही सेंट्रली झाली पाहिजे. आणि सेंट्रली म्हणजे काय, तर हा शिक्षक तुमच्या संस्थेत या असं आम्ही म्हणणार नाही. आम्ही एक समजा महाराष्ट्रामध्ये आता 200 शिक्षक भरायचे आहेत, तर आम्ही एक 500 शिक्षक तुम्हाला पास करून देऊ. या 500तले 200 कुठले घ्यायचे त्या संस्थेने ठरवावं. पण त्या 500च्या बाहेरचे घेता येणार नाहीत. त्यामुळे यात जो भ्रष्टाचार होतो तो थांबेल, गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळेल आणि शिक्षकाची जी खऱ्या अर्थाने लुबाडणूक होते ती यातून थांबेल. अशा पद्धतीची सेंट्रल शिक्षक भरती ही करण्याचा शासनाचा मानस आहे. त्या दिशेने आम्ही निर्णय घेतो आहोत. फक्त हा निर्णय घेताना संस्थाचालकांचा स्वाभाविकपणे विरोध होतो आणि मग संस्थाचालकच शिक्षकांचे मोर्चे काढायला लावतात. कारण शेवटी तो बिचारा शिक्षक त्या संस्थाचालकाच्या याच्याखाली असतो. म्हणजे परवा औरंगाबादला मोर्चाला आलेले वेगवेगळे त्यातले संस्थाचालकांनी किती गाड्या पुरवल्या हे रेड्डी साहेब सांगू शकतील की. आणि त्यात त्यांचं चूक काही नसतं, कारण तो शिक्षक बिचारा त्याला जी नोकरी आहे त्या या सेंट्रल शिक्षक भरतीतनं शिक्षणातला शिक्षकांची लुबाडणूक थांबणार आहे.
इथपर्यंत तो विचारता आहे आणि त्यासाठी ते करण्याचा आपला प्रयत्न आहे. एक शेवटचा प्रश्न खूप जिव्हाळ्याचा आहे सगळ्यांच्याच, तुमच्या आणि लोकांच्या. म्हणजे एकीकडे ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढते, पण शहरी भागामध्ये मराठी शाळा बंद होत आहेत. अगदी चांगल्या चांगल्या ठाण्या, मुंबईसारख्या शहरात सुद्धा सरकारीच नाही, सरकारी शाळा तर बंदच पडल्या अनेक ठिकाणी, खाजगी शाळा मराठी त्या सुद्धा आता बंद व्हायची वेळ आली, विद्यार्थी मिळत नाही. यामध्ये दोन गोष्टी मी मागच्या वेळेस सुद्धा याच कार्यक्रमात त्याचा उल्लेख केला होता की मराठी शाळा बंद पडणं याचं प्रमुख दोन कारण आहेत की इंग्रजी विषयातली पालकांचं असणारं आकर्षण. पण जसं आपण मराठी जिल्हा परिषद शाळांचं म्हटलं की जर तिथलं शिक्षणाचा दर्जा जर आपण थोडा वाढवला तर स्वाभाविकपणे मला असं वाटतं की तो दर्जा वाढला की आपल्या मुलाला, आणि दर्जा वाढत असताना काय केलं पाहिजे दुसरं तर त्या मुलांना स्पोकन इंग्लिश आलं पाहिजे, इंग्रजी बोलता आलं पाहिजे. इंग्रजी मुलं आपलं बोलताय कारण शेवटी इंग्लिश इज द लँग्वेज ऑफ एम्प्लॉयबिलिटी, रोजगाराची भाषा आहे, इंग्रजी आलं पाहिजे. पण आपल्या मातृभाषेतनं जर मूळ शिकलं तर अधिक शिकू शकतं. यासाठी मुंबई ठाण्यामध्ये असं असतं की मोठ्या प्रमाणावर CBSE ICSE शाळा असतात, तर त्या शाळांमधलं शिकवण्याची पद्धत आहे त्यामुळे सुद्धा पालक आपल्या मुलांना तिकडे पाठवत असतात. तर तसं शिकवण्याची सिस्टीम जी आता आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग सुरू केलं आहे, हे जर अधिक प्रभावीपणे आपण करू शकलो तर हा थांबवता येईल. पण तावडेजी, ह्याला जोडून विचारायचं आहे ते म्हणजे मुळात ग्रामीण भागात जरी भले शाळेत विद्यार्थी वाढत असले सरकारी शाळांमध्ये, तरी शिक्षकांचा जो दर्जा आहे तर त्याबद्दलही अनेकांनी मोठी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. आणि जे मध्ये 2 सर्वे झाले त्यातून मुलांनाही येत नाही असं जसं पुढे आलं, आकडे साधे म्हणता येत नाहीत, तसं शिक्षकांनाही इंग्रजी काही मराठी सुद्धा नीटपणे शिकवता येत नाही. तर ह्या क्वालिटेटिव्ह सुधारणेच्या दृष्टीने काही ठोस योजना आहे का? शिक्षकांचं सुद्धा प्रशिक्षण करणं, ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स हा जो कार्यक्रम आपला चालतो त्या माध्यमातून हे आता आपण मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग कसं केलं पाहिजे याचे आपण प्रयोग करतो आहोत. काही चांगल्या शाळा ज्या आहेत कुमठेबीड आणि या शाळांमध्ये आपण शिक्षकांना जायला लावतो आहोत आणि यातून म्हणजे आश्चर्य तुम्हाला वाटेल की किती शिक्षकांना प्रशिक्षणामध्ये भाग घ्यायचा आहे. असं आम्ही म्हटल्यानंतर ऑनलाईन 2.5 लाख शिक्षकांनी आमच्याकडे नोंदणी केली आहे. त्यामुळे शिक्षक हा उत्सुकच आहे चांगल्या गोष्टी करायला. आम्ही इंटरनॅशनल स्कूल 100 करू म्हटलं आणि फिनलँडचं आतापर्यंत शिक्षण उत्तम होतं, आता सिंगापूर सगळ्यात पुढे गेलंय. तर किती शिक्षकांना सिंगापूरला जायला आवडेल आपल्या खर्चाने. 272 शिक्षक पुढे आले, आम्ही आमच्या खर्चाने जातो, आम्हाला तिथलं शिक्षण काय आहे ते प्रत्यक्ष बघू द्या. त्यामुळे शिक्षक हा पॉझिटिव्हली करायची तयारीच आहे आणि त्याच्या माध्यमातून हे आपण नक्की करू शकतो.